आता इरफान पठाण सुद्धा म्हणाला की हार्दिक पांड्याची स्ट्रोक मेकिंग ॲबिलिटी कमी झाली आहे. परवा मॅच झाली सीएसके वर्सेस एमआयची. त्या मॅच मध्ये सुद्धा शिवम दुबेने स्वतःला परत एकदा प्रूव्ह केलं. त्याने काहीतरी 66 रन काढलेत आणि हार्डली 35-36 बॉलमध्ये. त्याच मॅचमध्ये हार्दिक पांड्याने 3 ओव्हरमध्ये 15च्या इकॉनॉमी रेटने रन्स दिलेत. 44-45 काहीतरी रन्स त्याने दिले 3 ओव्हरमध्ये फक्त. स्वतः बॅटिंगला आला तेव्हा त्याने 2-1 रन काढले आणि परत गेला. मग अशावेळी हार्दिक पांड्यापेक्षा शिवम दुबे हा बेटर ऑप्शन का नाही? पोलार्ड, एमआयचा पोलार्ड म्हणतोय की आता तुम्ही सध्या हार्दिक पांड्यावरती टीकेचा भडीमार करताय, त्याला सगळेजण बू करताय, पण येत्या 6 आठवड्यानंतर तो इंडियन क्रिकेट टीम मध्ये खेळताना दिसेल वर्ल्ड कप देशासाठी आणि तुम्ही सगळेजण त्याला पाठिंबा द्याल, त्याला सपोर्ट कराल. पोलार्ड भाऊ, मुख्य म्हणजे मुळात हार्दिक पांड्या हा येत्या वर्ल्ड कपसाठी लायक तरी आहे का? तो खेळेल नाही खेळेल हा भाग वेगळा, त्याला बाहेर काढतील का तो खूप मोठा प्रश्न आहे, कारण त्याचा PR तितका स्ट्रॉंग आहे. पण तो मुळात लायकीचा आहे का? जेव्हा इकडे शिवम दुबे जो लेफ्टी आहे, जो युवराज सिंगने जे 2007 मध्ये केलं ते तो यावेळेस करू शकतो असं वाटतंय, कारण तो त्याच्या परफेक्ट झोनमध्ये आहे, बेस्ट ऑफ हिज व्हर्जनमध्ये आहे. शिवम दुबे लेफ्टी आहे, स्पिनरला चांगला खेळतो, स्ट्रोक्स मेकिंग ॲबिलिटी खूप चांगली आहे. हार्दिक पांड्याहून तर जास्तच आहे नक्कीच सध्या या करंट सिच्युएशनमध्ये. सो मग शिवम दुबे का नाही येत्या वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्यापेक्षा? हार्दिक पांड्या बॉलिंग पण करत नाहीये. सो आज याच विषयावरती चर्चा करूयात. शिवम दुबे की हार्दिक पांड्या 1.5 महिन्यानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी. T20 वर्ल्ड कप 2024 1.5 महिन्यानंतर आहे, वेस्ट इंडिजमध्ये आणि US मध्ये. मग हार्दिक पांड्याला हार्दिक पांड्या शिवम दुबेकडून रिप्लेस होऊ शकतो का? किंवा शिवम दुबे हार्दिक पांड्याला एक कॉम्पिटिटर किंवा एक ऑप्शन म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो का? दुसरा एक आपला भारतीय क्रिकेट फॅन्सचा आणि इन जनरल क्रिकेट मीडियातले लोकांचा प्रॉब्लेम असा आहे आपला ओव्हरऑलच, की एखादा बॉलर आला जो बॅटिंग करू शकतो आणि बॉलिंग करू शकतो, किंवा एखादा बॅट्समन आला जो बॉलिंग करू शकतो, की त्याला इतकी घाई असते, या लोकांना इतकी घाई असते त्याला टॅग करायला की हा ऑलराऊंडर आहे. आपण कायम वक्फ केला असतो ऑलराऊंडरसाठी. भारतीय लोक कायम आपला प्रचंड घाई असते एखाद्या क्रिकेटर जो थोडाफार बॅटिंग बॉलिंग करू शकतो त्याला डायरेक्ट ऑलराऊंडरचं बिरुद लावायला, आणि असं आपण कायम केलंय. आणि आपला रेफरन्स पॉइंट असतो कपिल देव. कुठलाही जो येतो ऑलराऊंडर, तथाकथित ऑलराऊंडर जो थोडाफार बॅटिंग करतो, थोडीफार बॉलिंग करतो, बिट्स अँड पीसेस का असे ना, मग त्याला पहिलं आपण म्हणतो की यार ऑलराऊंडर मिळाला. साऊथ इंडियन मूवीमध्ये जसे गावातील लोक दुःखी पीडित प्रजाजन जशी वाट बघत असते, कोई तो आएगा आणि आम्हाला या राजाची अडचणीतून तावडीतून मुक्त करेल, आमच्या अडचणी दूर करेल, आणि त्याचा राज्याभिषेक करून त्याला राजा बनवायचं. मग तो म्हणेल मैं हू कोण. हे दाक्षिणात्य पिक्चरमध्ये जशी स्टोरीमध्ये ही जशी दाक्षिणात्य पिक्चरमध्ये स्टोरी असते जनरली, की ती शोधत असतात कोणाला तरी, तसं आपण सगळेजण शोधत असतो ऑलराऊंडर, क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर. आणि तो असतो कपिल देव कायम. दुसरा कपिल देवाला, हा कपिल देवाला, भारताला आणखी कपिल देव मिळाला, हेच असतं. सगळ्यात पहिली सुरुवात झाली याची 1996 मध्ये, जेव्हा जवागल श्रीनाथने टायटन कप मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध 50 मारली होती. तो 1 डाऊन आला होता, म्हणजे 3ऱ्या नंबरवरती, आणि त्या काळात हार्ड हिटर, पिंच हिटर नावाची एक संकल्पना होती. तर तेव्हा 3ऱ्या नंबरवरती जग्गू आला आणि त्याने 50 रन काढले थोडेफार शॉट्स मारून. झालं, सापडला दुसरा कपिल देव सापडला, आपल्याला ऑलराऊंडर सापडला. त्याला ऑलराऊंडर बनवण्यात आलं आणि
त्या मॅच नंतर जवागीर श्रीनाथने कधीही नीट बॅटिंग केली नाही. एका टेस्ट मॅच मध्ये त्याने केली होती राहुल द्रविड सोबत झिम्बाब्वे विरुद्ध 1999 मध्ये झिम्बाब्वे टूरवरती. पण आपली घाई असते, याला बनवा ऑलराउंडर. तुम नहीं जानते कि तू ऑलराउंडर है, तू नहीं जानता कि तू ऑलराउंडर है. हा आपला प्रॉब्लेम असतो. तर त्यानंतर इरफान पठाण 2005 मध्ये इरफान पठाणला आपला ग्रेग चॅपल राहुल द्रविडने वन डाऊन पाठवलं. आपलं ठरलं असतं ऑलराऊंडर बनवायचं, बॉलरला त्याला वन डाऊन पाठवायचं, एक विकेट गेली की त्याला पाठवा आणि त्याचं काम एकच की स्ट्रोक्स मारा. तो एक पिरियड होता जेव्हा वन डाऊन पाठवलं जायचं पिंच हिटिंग करायला, हार्ड हिटिंग करायला आणि त्याला ऑलराऊंडर बनवायचे. आणि काय कपिल देव सापडला, कपिल देव मिळाला. पण इरफान पठाण पण इरफान पठाणने तेव्हा बॅटिंग केली सुद्धा. त्याने बऱ्यापैकी चांगले रन्स काढले, एकदा श्रीलंकेविरुद्ध 80च्या वर रन्स काढले. तो बॅटिंग करायला लागला. पण जे मूळ आहे तो बॉलर म्हणून जो क्रिकेट टीम मध्ये आला होता इंडियाच्या, तो स्विंगच विसरला. ना बॅट्समन ना बॉलर, तो एक काहीच होऊ शकला नाही पुढे. त्यामुळे त्याला ऑलराऊंडर बनवण्याच्या खटाटोपामध्ये तो क्रिकेटर म्हणूनच संपला. कारण नंतर लवकरच राहुल द्रविडचं राज्य केलं, ग्रेग चॅपल गेला आणि मग धोनीची कारकीर्द सुरू झाली आणि त्या कारकिर्दीमध्ये इरफान पठाण संपला. ग्रेग चॅपलचा राग इरफान पठाणवरती निघाला. सो दुसरा ऑलराऊंडर, तथाकथित ऑलराऊंडर संपला. ऍक्च्युअली इरफान पठाण वॉज अमेझिंग क्रिकेटर. त्यानंतर आला त्यानंतर रवींद्र जडेजा. घाई हा आहे असं आपला ऑलराऊंडर. पण रवींद्र जडेजा काय आहे हे कित्येक वर्ष कोणाला कळलं नाही ना, त्यालाही माहित नव्हतं की नक्की तो बॉलर आहे ना बॅट्समन आहे. म्हणून संजय मांजरेकरने जे म्हटलं बिट्स अँड पीसेस क्रिकेटर, ते काही मुळीच चूक नव्हतं. पण आता 2017 नंतर 2017 नंतर रवींद्र जडेजा 2.0 व्हर्जन सुरू झालं आणि नंतर तो एक परिपूर्ण बऱ्यापैकी क्रिकेटर बनला आणि ऑलराऊंडर त्याला म्हणतात. मग अक्षर पटेल, आर अश्विन आणि त्यानंतर आला हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर आहे सगळ्यांनी घोषित केलं सुरुवातीलाच. कारण तो थोडीफार बॉलिंग करायचा. बॉलिंग काय, तो मशीन आहे बॉलिंगची. त्याला वाटते की तो वेस्ट इंडिज सारखं बोलतो, आय एम वेस्ट इंडिज, असा तो काहीतरी बोलायचा, मुद्दाम बोलायचा की त्याला वेस्ट इंडिजचा क्रिकेटर सारखं त्याला ट्रीट करण्यात यावं. तो स्वतःला समजायचा फार कूल वगैरे समजायचो त्या पिरियड 2016 ते 19 पर्यंत. त्याचं एकच की आपली बॉडीकडे लक्ष न देता बाउन्सर टाकायचा प्रयत्न करणं, फक्त बाउन्सर. आणि वेस्ट इंडिजचे बॉलरची स्पीड कुठली, त्यांचं अॅक्युरेसी कुठे, आणि याची स्पीड 120 ची कुठे, 130 पर्यंत हार्डली. हा आपला येतो शॉर्ट पिच बॉल टाकतो मध्ये अगदी बाउन्सर टाकण्याच्या प्रयत्नात. आणि आता तो सुधारलाय बॉलर म्हणून, पूर्वी तो बिलकुलही नव्हता. 2016 वर्ल्ड कप बांगलादेश विरुद्धची आपण अगदी 1 रनने मॅच जिंकलेली आहे, ती शेवटी धोनीने रनआउट केलं, त्याचं क्रेडिट मुळीच पांड्या नाहीये. जरी पांड्या बॉलिंग करत होता, त्याचं क्रेडिट स्वतः पायावरती कुऱ्हाड मारणं म्हणजे आपल्या बांगलादेशने केलं काम, आणि दुसरं मेन क्रेडिट म्हणजे महेंद्रसिंग धोनी, कीपर त्याची इन्स्टिंक्ट्स. सो हार्दिक पांड्या हा बॅट्समन म्हणून मात्र बऱ्यापैकी चांगला आहे, पण तो 2019-20 पर्यंत होता. आता त्याचीही ती कॅपॅसिटी संपलेली आहे. त्याचा फिटनेसच कायम क्वेश्चन मार्क मध्ये असतो. पण होतं काय, आपण सगळेजण PR मुळे, ओव्हरऑल एक माहोलमुळे, हाईपमुळे आपण इन्फ्लुएन्स्ड होत असतो. कारण सतत आपण मीम्स बघतो, कौतुकाच्या पोस्ट बघत असतो सतत, हार्दिक पांड्याबद्दल, धोनीबद्दल, कोहलीबद्दल, रोहित शर्माबद्दल, आणि आपण सतत इन्फ्लुएन्स्ड होत जातो. एक ऍझम्पशन तयार करतो की हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे, हा तसाच आहे, हा असा आहे, हा तसा आहे, आणि हा असाच आहे, असं आपलं ऍझम्पशन सुरू असतं. हे PRचं काम असतं सोशल मीडिया थ्रू, आणि भरपूर ह्या गोष्टी घडत असतात. मग हार्दिक पांड्याला आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एका उच्च लेवलवरती नेऊन ठेवलं की यार बस,
भारताचा तारणहार म्हणजे हार्दिक पांड्या, ऑलराऊंडर. भले प्रॅक्टिकली त्याचा परफॉर्मन्स कितीही अगदी बिलो ॲव्हरेज का असेना, पण हार्दिक पांड्या म्हटलं की नाही तो जबरदस्त आहे, तो पाहिजेच टीममध्ये. लेट 90s और 2000 नंतर शाळांमध्ये म्हणजे बोर्डाच्या परीक्षांमध्ये एक पण खरंच हार्दिक पांड्या तितका ऍक्च्युली ऑन पेपर, त्याचं नाव विसरून जा तो काय आहे, आणि फक्त एक प्लेअर म्हणून त्याच्याकडे बघितलं तर तो खरंच तितका डिलिव्हर करू शकतोय का, एक्सपेक्टेशन्सला उतरतोय का. मग फक्त नावावर जाऊ नये, त्याने इतका कुठलाही परफॉर्मन्स तितका डिलिव्हर केलेला नाहीये ग्राउंडमध्ये मॅच विनिंग. आपलं फक्त वाटतं तो नाव आहे त्याचा मोठं म्हणून तो दिसत असतो, म्हणून तो ऑलराऊंडर आहे, बेस्ट ऑलराऊंडर. हे आपल्यावरती बिंबवलं गेलंय सोशल मीडिया थ्रू आणि त्याच्या प्रचंड PR थ्रू. मग आता तो ऑलराऊंडर आहेच आपला. आता लास्ट एक ऑप्शन येतोय शिवम दुबे. 2024चा जो वर्ल्ड कप आहे तो आहे वेस्ट इंडिज आणि US मध्ये. वेस्ट इंडिजच्या पिचेस ह्या स्लो असतात, थोडा थंड आणि मंद असतात. अशा वेळी हार्दिक पांड्या किंवा शिवम दुबे हे तिथे गुणकारी ठरू शकतात. हे औषध जे आहे भारतीय औषध गुणकारी ठरू शकतं ऑलराऊंडरचं. पण यातही शिवम दुबे जरा वरचढ वाटतो, कारण तो लेफ्टी आहे. इतक्यातच अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवरती खूप सुंदर एक तो म्हणाला शिवम दुबे बद्दल की शिवम दुबे त्याला युवराज सिंग लाईट वाटतो पॅकेज. युवराज सिंग लाईट हे कोणाला पदवी देणं किंवा हे कोणाबद्दल म्हणणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि 2022 पासनं शिवम दुबे हे प्रूव्ह करतोय. 2022चं IPL बघत असं पिवळ्या जर्सीमध्ये, आणि यावेळेस सुद्धा बघा त्याचा क्लीन हिटिंग, स्पिनरवरती प्रॉपरली तो शॉट मारतोय. त्यामुळे तो येत्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याहून जास्त चांगला सरस ठरू शकतो असं मला जेन्युनली वाटतं. एकतर त्याच्यावर कुठलंही त्याचं मोठं नाव हाईप नाहीये, म्हणजे चाराण्याचा चिकन आणि बाराण्याचा मसाला नाहीये. त्यामुळे तो जास्त ऍक्युरेटली कुठलंही प्रेशर, विदाऊट प्रेशर तो खेळू शकतो. आणि बेसिकली लास्ट इयर जेव्हा तो CSK मध्ये आला त्याचं ऍक्च्युली पूर्णपणे त्याचं करिअर बदललं, त्याने कात टाकली. त्यापूर्वी RCB कडून तो जेव्हा खेळत होता आणि 2019 ऑक्टोबरमध्ये त्याने बांगलादेश विरुद्ध डेब्यू केलं. इंडियन क्रिकेट टीम मध्ये म्हणतोय मी. बांगलादेश विरुद्ध 2019 मध्ये खेळला, मग त्याच वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला, आणि 2020 म्हणजे कोरोनाचं वर्ष सुरू होण्याआधी, लॉकडाऊन सुरू होण्याआधी मार्च महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यात 5 T20 सिरीज होती न्यूझीलंड विरुद्ध, न्यूझीलंडमध्ये. तेव्हा कॅप्टन होता विराट कोहली, आणि तेव्हा त्याला चान्स मिळाला होता शिवम दुबेला. RCB कडनं तो खेळत होता, आणि तो काळ असा होता की CSKचा कॅप्टन जर इंडियन टीमचा कॅप्टन असेल तर अर्धी टीम ही CSKतून यायची, भारतीय टीम मध्ये. आणि जेव्हा कॅप्टन RCBचा झाला, इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन झाला, तेव्हा इंडियन क्रिकेट टीम मध्ये अर्ध्याधिक RCBतनं लोक यायला लागले, प्लेयर्स यायला लागले. आणि म्हणून मला रोहित शर्मा आवडतो याचसाठी की तो ऍटलिस्ट पक्षपात करत नाही ना. कोच राहुल द्रविड करत नाही, पक्षपात करत नाही ते दोघंही. ठीक आहे, हा वेगळा विषय आहे, आपण यावर एकदा परत बोलूयात नंतर. सो तेव्हा शिवम दुबे आला आणि तो बिलकुलही प्रभावी ठरला नाही. म्हणजे मला अजूनही आठवते 2020 फेब्रुवारी मधली त्याची मॅच न्यूझीलंड विरुद्धची. मला त्याचा राग एवढ्यासाठी झाला की तो वशिल्याने आलाय. RCBचा कॅप्टन विराट कोहली इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन होता 2020 मध्ये. तर तेव्हा तो कॅप्टन RCBचा तो प्लेअर आहे म्हणून तो आज इंडियन टीम मध्ये खेळतोय. तर तो एक वशिला होता आणि म्हणून मला तो तसा तितका आवडत नव्हता. आणि
त्याच्याशिवाय ते कारण सोडूनही तो त्याचं टॅलेंट बिलकुलही दिसत नव्हतं ऑन ग्राउंड. ही जी सिरीज झाली 5 T20 सिरीज अगेन्स्ट न्यूझीलंड, त्यामध्ये त्याने वर्ल्ड T20 इतिहासातला सगळ्यात महागडा दुसऱ्या नंबरवरती सगळ्यात महागडा ओव्हर टाकला होता. त्याने एका ओव्हरमध्ये 34 रन दिले होते. त्यानंतर मग त्याला टीममधनं बाहेर काढलं. इतकंच नाही तर त्याला आरसीबीतनं पण बाहेर काढण्यात आलं. म्हणजे विराट कोहलीचं त्याला बॅकिंग होता म्हणून तो आला इंडियन टीममध्ये आरसीबी मधून, पण नंतर त्याला आरसीबीतनं पण काढलं. मग असेच 1 वर्ष त्याचं वाया गेलं आणि मग 2023 मध्ये तो आला पिवळ्या जर्सीमध्ये अंडर CSK, अंडर कॅप्टन्सी ऑफ धोनी, आणि इथून त्याचं आयुष्य बदललं. त्यानंतर एक आणखी सुंदर एक चांगली गोड गोष्ट म्हणजे 2022 मध्ये त्याला तो बाप बनला, तो बाबा झाला, त्याला मुलगा झाला आणि त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स ऍक्च्युली खूप वाढला. म्हणजे त्याआधीचा तो परफॉर्मन्स त्याचा 2022चा IPL हे अप्रतिम गेलं, त्याचं संपूर्ण वर्ष चांगलं गेलं. त्याला मुलगा पण झाला, म्हणजे त्याला बाळ झालं, त्याला बाळ झालं आणि तिथून तो त्याचं अख्खं करिअर सुद्धा बदललं. म्हणजे ते खूप सुंदर त्याच्या आयुष्यात चांगल्या घटना घडायला लागल्या 2022 मधनं 2023 मध्ये 2022 मध्ये त्यावेळेस त्याने 2022 पासून त्याचा परफॉर्मन्स आणखी वाढला CSK सोबत. 23 मध्ये पण त्याने जबरदस्त परफॉर्म केलं आणि यावेळेस 2024 मध्ये पण तो चांगला परफॉर्म करतो. सो आता तो रेडी आहे का? शिवम दुबे तो रेडी आहे का इंडियन क्रिकेट टीमसाठी परत एकदा? फरक हा आहे की शिवम दुबे जेव्हा स्टार्टिंगला आला तेव्हा तो इमॅच्युअर्ड होता, त्याच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता और कॉन्फिडन्स नव्हता और काहीतरी जो लक फॅक्टर असेल तो सुद्धा नव्हता. आज ह्या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय, त्यात मॅच्युरिटी आली आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तो शो ऑफ करत नाही. स्टार्टिंगला जेव्हा तो आला 2019 मध्ये तो शो ऑफ करायचा. ही इज अ व्हेरी हँडसम गाय. शिवम दुबे इज व्हेरी व्हेरी हँडसम गाय, व्हेरी हँडसम क्रिकेटर, वन ऑफ द मोस्ट हँडसम क्रिकेटर. शिवम दुबे इज वन ऑफ द मोस्ट हँडसम क्रिकेटर्स आजपर्यंत इंडियन क्रिकेट टीम मधल्या. आणि त्याचा तो जरा शो ऑफ करायचा 2019 स्टार्टिंगला जेव्हा इंडियन क्रिकेट टीम मध्ये आला, RCB कडून खेळायचा. पण वाईट काळ सुरू झाला, बॅड पॅच झाला, त्याला इंडियन क्रिकेट टीम मध्ये बाहेर काढलं, त्याला RCBतनं बाहेर काढलं. हळूहळू त्याच्यात मॅच्युरिटी आली. आज सलग 3 वर्ष तो जबरदस्त एक चांगला परफॉर्मन्स देतोय, दाखवतोय आणि मॅच्युरिटी दाखवतोय. तो कॅरीड अवे होत नाहीये, वाहावत जात नाहीये. सो आज तो एक परिपूर्ण ऍटलिस्ट इथे या लेवलवरती तो एक खूप प्रॉपर त्याच्या बेस्ट लेवलमध्ये तो आहे, त्याच्या बेस्ट व्हर्जनला तो पोहोचलाय. सो अशा वेळी शिवम दुबेला नक्की चान्स द्यायला पाहिजे येत्या वर्ल्ड कपमध्ये. आणि हार्दिक पांड्याला कुठेतरी चेक हवा. फक्त एक पट्टी बांधली कपाळावर आणि खूप शो ऑफ केला, खूप ओव्हर ऍक्टिव्ह, ओव्हर रिॲक्शन दिला की कूल वाटतो आपण, कॅमेरासमोर कूल वाटतो, रील्स तयार होतात, PR आणखी जनरेट होतो, लोकांमध्ये पॉप्युलॅरिटी निर्माण होते, इतकं हाईप निर्माण होतं की डोळ्यावरती झापड बसतात लोकांच्या, की त्याचं क्रिकेट स्किल्स लोकांचं दुर्लक्ष होतं, की त्याच्या क्रिकेट स्किल्सकडे लोकांचं दुर्लक्ष होतं, की तो खरंच प्रॅक्टिकली किती परफॉर्म करतोय याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं. त्याने ऑफकोर्स 2022चं त्याने IPL जिंकलं. आशिष नेहरा वॉज अ कोच, मेंटर. 2023 मध्ये ते फायनल पर्यंत पोहोचले परत. पण खर हार्दिक पांड्या ऍज अ बॅट्समॅन अँड बॉलर अँड ऍज अ कॅप्टन खरंच तो किती डिलिव्हर करत होता, विसरून जर सगळं हाईप सगळ्या PR, तर मग खरा हार्दिक पांड्याचं मुळात स्किल्स किती आहेत ते कळतील. आणि स्किल्स स्किल्स आहेतही, पण ग्राउंडमध्ये तो आता खरंच तितके दाखवू शकतो का, खरंच तितकं परफॉर्म करतोय का, त्यात तेवढी डेडिकेशन जिद्द बाकी तरी आहे का? बेसिकली त्याचं लक्ष दुसरीकडे, PR, पॉप्युलॅरिटी आणि एंडॉर्समेंट्स. अशा वेळी आणि तो पूर्णपणे गृहीत धरतोय ती जागा की मी आहेच, मला कोणी ऑप्शनच नाही आहे इंडियन क्रिकेटमध्ये, मला
कोणीच मला ऑप्शनच नाहीये. माझ्याशिवाय इंडियन क्रिकेट टीमचं पान हलू शकत नाही. मी हवाच. माझं नाव रिझर्वेशन पहिलं नाव असतं हार्दिक पांड्या, असं त्याला वाटतं, कारण तो एकमेव ऑलराऊंडर आहे सध्या. सो हे ग्रँटेड धरणं लोकांना, इंडियन क्रिकेट टीमला, निवड समितीला, सगळ्यालाच हे तसंच आहेच. तर याला चेक ठेवायला एक आपल्याला हवा आहे ऑलराऊंडर, तो म्हणजे शिवम दुबे. हा खरंच एक जबरदस्त त्याचा ऑप्शन होऊ शकतो. यापूर्वी 2021 मध्ये सेकंड हाफ, IPLचा फर्स्ट हाफ बंद झाला कोविडमध्ये सुरुवातीला, आणि 2021च्या ऑक्टोबरमध्ये IPLचा सेकंड पार्ट पूर्ण झाला होता कम्प्लीट. तर तेव्हा अय्यर आला होता, व्यंकटेश अय्यर. तो व्यंकटेश अय्यर बॅटिंग पण करायचा, लेफ्टी पण होता आणि बॉलिंग पण करायचा. सो तेव्हा सगळ्यांना वाटलं की हा हार्दिक पांड्याला ऑप्शन ठरू शकतो, किंवा ऍटलीस्ट हार्दिक पांड्याला कळावं की दुसरा ऑप्शन आहे, दुसरा कॉम्पिटिटर आहे आपल्याला. पण मग व्यंकटेश अय्यर तितका डिलिव्हर करू शकला नाही. सो तो बाहेर गेला या स्पर्धेतून ऑलराऊंडरच्या. पण आता शिवम दुबे मात्र परफेक्ट ऑप्शन आहे हार्दिक पांड्याला चेक बसवायला, चेक ठेवायला, की तुला एक स्पर्धक आहे. सो मॅच करू नको, जागा आपली गृहीत धरू नको. आणि यामुळे हार्दिक पांड्याचं जे हवेत जो सतत उडतो, तो जरा जमिनीवरील आणि फोकस करेल, डेडिकेशन त्याचं दिसेल ग्राउंडवरती. ऑफकोर्स हार्दिक पांड्या मुळात एक चांगला क्रिकेटर आहे. तो बॉलर म्हणून ऍक्च्युली शिवम दुबेपेक्षा चांगला आहे, प्रश्नच नाही. कारण त्याच्याकडे एक्सपिरियन्स पण तितकाच आहे. बॅट्समन म्हणून तो खरंच चांगला आहे का, तर दिसत आहे की सध्या त्याचा बॅटिंग टाइम करणं आणि ओव्हरऑल चांगला आहे, पण त्याच्यामध्ये थोडे लिमिटेशन्स येतात. तो टिपिकल ऑन साइडला खेळणारा क्रिकेटर आहे, किंवा तो पुढे पण चांगला मारतो, ऑफकोर्स स्ट्रेट पण चांगला मारतो. पण शिवम दुबे जिथे स्लो पिचेस आहेत आणि स्पिनर जेव्हा येतील तेव्हा तो खूप चांगला खेळू शकतो. शिवम दुबे लेफ्टी आहे. सो म्हणून अश्विनने इतकं छान तो बोलला 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये शिवम दुबे का असावा, की जेव्हा एका साईडचे सूर्यकुमार यादव खेळत असेल आणि जे सूर्यकुमार यादववरती चेक ठेवायला, म्हणजे त्याला कंट्रोल करायला कॅप्टन, फिल्डिंग कॅप्टन जेव्हा लेफ्टी स्पिनर लावेल, तेव्हा समोर नॉन स्ट्राईकवर किंवा त्या समोर असावा शिवम दुबे असावा. म्हणजे हा लेफ्टी बॅट्समन आणि दुसरीकडे राईटी बॅट्समन सूर्यकुमार यादव. सो हे कॉम्बिनेशन परफेक्ट होऊ शकतं येत्या वर्ल्ड कपसाठी. यामुळे शिवम दुबेला चान्स मिळायला हवा. त्याचे भरपूर फायदे, आणि तो बॉलिंग म्हणून पण एक ठीकठाक आहे. कंपॅरिझन हार्दिक पांड्याशी केलं तर तो नाही. हार्दिक पांड्या वरचढ आहे शिवम दुबेपेक्षा बॉलिंगमध्ये, पण बॅटिंगमध्ये दोघेही सारखे आहेत. उलट मला असं वाटतं की शिवम दुबे थोडा नोज अहेड आहे, म्हणजे थोडा वरचढ आहे, कारण तो लेफ्टी आहे, क्लीन हिटर आहे. दोन्ही साईड, म्हणजे अगदी ऑफ साईडला पण खेळतो, ऑन साईडला तर चांगलंच खेळतो, आणि स्ट्रेट पण त्याची तितके शॉट चांगले बसतात. आणि वेस्ट इंडिजच्या ज्या थंड पिचेस आहेत तिथे मंद पिचेसवरती हा जास्त उपयोगी ठरू शकतो, कारण तिथे बॉलर्स स्पिनर्सचा खूप जास्त तिथे प्रभाव ठरणार आहे. आणि येत्या आता जो सेकंड 2.0 आलेला आहे शिवम दुबे, तर त्याने आपल्या बॉलिंगमध्ये काही चेंजेस पण केले आहेत. तो आता स्लो कटर्स शिकलाय, बॅक ऑफ द हँड बॉलिंग शिकलाय. आता जानेवारीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने जे 3 मॅचेस खेळल्यात T20, तर त्याने 2 50s केल्यात आणि काही विकेट्स पण घेतलेत. आणि तेव्हा कळलं की हा आता बॅक ऑफ द हँड सुद्धा बॉलिंग करतोय, स्लो कटर्स टाकतोय. सो बऱ्यापैकी ऑप्शन्स आल्यात, आणि ह्या सगळ्या बॉलिंगचा फायदा, ह्या सगळ्या ट्रिक्सचा त्याला फायदा वेस्ट इंडिज आणि US मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये होऊ शकतो. सो जेन्युअनली वाटतं की आता शिवम दुबेला परत एकदा संधी द्यायला हवी इंडियन क्रिकेट टीम मध्ये वर्ल्ड कपमध्ये. याचे फायदे अनेक आहेत. त्याचं स्किल्स त्याच्याकडे आहेत, आणि
हार्दिक पांड्यावरती एक चेक ठेवला जाईल, तेही खूप महत्वाचं. सो बघूयात शिवम दुबेला संधी मिळते की नाही. तुम्हाला काय वाटतं?